दरवर्षी 14 एप्रिल रोजी संपूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरानं साजरी केली जाते. सरकारी कार्यक्रमांपासून ते चौक-चौकांपर्यंत सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येते. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आजही उपस्थित होतो. आपण त्यांना फक्त संविधान निर्माता म्हणूनच मर्यादित ठेवत आहोत का? की त्यांच्या जीवनातील त्या संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी पैलूंनाही समजून घेत आहोत, जे आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉक्टर आंबेडकर यांचे जीवन हे केवळ यशोगाथा नसून ती अन्याय आणि भेदभावाविरुद्धच्या लढ्याची कहाणी आहे. बालपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. शाळेत वेगळं बसणं, पाणी स्पर्श करण्यास मनाई अशा अनेक वेदनादायक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्या घटना केवळ वैयक्तिक नव्हत्या, तर त्या काळातील सामाजिक व्यवस्थेचं वास्तव दाखवणाऱ्या होत्या. धन्वंतरी अॅक्युपंक्चर केंद्र डॉक्टर सुनील उबाळे यांनी सांगितलेलं आहे, विशेष म्हणजे ज्यांना कधी पाण्यालाही स्पर्श करू दिला गेला नाही, त्याच व्यक्तीनं पुढे जाऊन देशातील कोट्यावधी नागरिकांच्या अधिकारांची तहान भागवणारा संविधान तयार केला. हीच त्यांच्या कार्याची खरी महानता आहे. शिक्षणाला त्यांनी केवळ वैयक्तिक प्रगतीचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी हत्यार बनवलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी हे सिद्ध केलं की प्रतिभा कधीही जात किंवा वर्गावर अवलंबून नसते. त्यांच्या खाजगी ग्रंथालयात हजारो पुस्तकांचा संग्रह होता, ज्यातून त्यांच्या ज्ञानप्रेमाची प्रचिती येते. ज्ञान हीच खरी शक्ती आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. डॉक्टर आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पण तुलनेनं कमी चर्चिला जाणारा पैलू म्हणजे त्यांचा आर्थिक दृष्टिकोन. त्यांच्या मते सामाजिक समानता तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आर्थिक विषमता संपते. भारताच्या आर्थिक रचनेविषयी त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे भारतीय रिझर्व्ह बँक स्थापनेपर्यंत दिसून येतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता त्यांच्या विचारांना आणि तत्त्वांना आचरणात आणणं हाच खरा त्यांना मानवंदना ठरेल.